माझी त्वचा सतत कोरडी पडते, माझी त्वचा खूप सेन्सिटिव्ह आहे, किंवा माझं वय इतकं नाहीये पण तरी मी एजेड का दिसतीये, मला रिंकल्स का आलेत, अशा असंख्य प्रश्नांची उत्तराचं सोल्युशन म्हणजे एकच आहे, सेरेमाइड्स. पण सेरेमाइड्स म्हणजे काय, एक्झॅक्टली ते काय असतं आणि ते कुठे असतं आणि ते कसं वापरायचं, कुठल्या प्रोडक्ट्स मधून वापरायचं, या सगळ्यांची उत्तरं आज मी या व्हिडिओमधून देणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. फॅशन, स्किन अँड ब्युटी, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, पर्सनल डेव्हलपमेंट इत्यादी. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. थोड्याच वेळात आता मी माझं मॉर्निंग स्किन केअर काय असतं ते सांगणार आहे, सो स्टे ट्यून्ड. पॉइंट नंबर 1, सेरेमाइड्स म्हणजे काय. सेरेमाइड्स म्हणजे काय, सेरेमाइड्स म्हणजे एक प्रकारचं फॅट आहे, म्हणजे ज्याला आपण चरबी पण म्हणतो. ती चरबी आपल्या स्किनच्या बाहेरच्या भागामध्ये असते, म्हणजे आउटर लेअर मध्ये असते, आणि 50% जो आउटर लेअर जो आपला असतो तो सेरेमाइड्सने भरलेला असतो, त्या लिपिड्सने भरलेला असतो. आता सेरेमाइड्स काय करतं तर आपल्या स्किन बॅरियरला एकत्र घट्ट ठेवायला खूप मदत करतं. तुमचं स्किन बॅरियर जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढे बाहेरचे पोल्युटंट्स किंवा डर्ट किंवा कुठलीही घाण तुमच्या त्वचेच्या आत जाणार नाही. जेवढं स्किन बॅरियर तुमचं स्ट्रॉंग, म्हणजेच तेवढे तुमचे सेरेमाइड्स स्ट्रॉंगली तुमचे नीट ऍक्ट करत असतील. आता जेवढे तुमचे सेरेमाइड्स एकत्र राहतील तेवढे तुमचं स्किन बॅरियर खूप स्ट्रॉंग असेल, बरोबर. आता जेवढं तुमचं स्किन बॅरियर स्ट्रॉंग असेल तेवढीच तुमची त्वचा छान प्लम्पी, तजेलदार आणि एजेड अजिबात वाटणार नाही, छान तुकतुकीत आणि यंग दिसत राहील. आता स्किन बॅरियरमुळे काय होतं तर स्किन बॅरियर जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुमच्या त्वचेतलं नैसर्गिक जे मॉइश्चर असतं, हायड्रेशन असतं, ते पण खूप चांगल्या पद्धतीने तिकडे लॉक्ड राहतं. म्हणूनच तुमची त्वचा छान अशी प्लम्पी, यंग दिसते. जेव्हा तुम्ही जास्ती लहान असतात तेव्हा तुमची त्वचा जास्ती चांगली असते. जसं वय वाढत जातं तसं तुमची त्वचा थोडी रिंकल्स किंवा ड्रायनेस जास्ती यायला लागतो त्वचेमध्ये. तर हे त्याचमुळे होतं, कारण का मॉइश्चर जे असतं ते आपल्या वयानुसार कमी होत राहतं, जस्ट बिकॉज तुमचं स्किन बॅरियर जे आहे ते लूज पडत जातं. स्किन बॅरियर लूज का पडतंय, कारण सेरेमाइड्स जे आहेत ते एकत्र लॉक करून ठेवू नाही शकत आहेत, म्हणजे सेरेमाइड्स एवढे स्ट्रॉंगली एकत्र राहू नाही शकत आहेत. आता नॅचरली सेरेमाइड्स जे आहेत ते वयानुसार जसे कमी होत जात आहेत, त्याचमुळे आपल्याला एक्सटर्नल प्रोडक्ट्सची गरज लागते, ज्याच्याने तुमच्या सेरेमाइड्स जे आहेत ते इंटॅक्ट राहतील आणि जी स्किन बॅरियर आहे ती स्ट्रॉंग राहील. त्याचमुळे इव्हेंच्युअली तुमची त्वचा स्ट्रॉंग राहील, प्लम्पी राहील, त्वजेलदार राहील, यंग राहील, तुकतुकीत राहील. पॉइंट नंबर 2, आता सेरेमाइड्सचे प्रकार कोणते. आता एकूण आपल्या त्वचेमध्ये सेरेमाइड्स असे 9 प्रकारचे असतात, पण स्किन केअर साठी जे महत्वाचे आहेत ते म्हणजे असे 5 प्रकार आहेत जे सेरेमाइड्स तुमचे खूप इसेन्शियल मानले जातात आणि खूप प्रोडक्ट्स मध्ये ते एकत्र असतात. म्हणजे इसेन्शियल सेरेमाइड्स असणारं प्रोडक्ट जर का तुम्ही दिसत असेल किंवा 5 सेरेमाइड्स आहेत असं दिसत असेल त्याच्यामध्ये, ते तुमच्या स्किन केअर साठी खूप चांगलं असेल. हे सेरेमाइड्स कुठले. पहिलं सेरेमाइड म्हणजे सेरेमाइड 1 EOS. सेरेमाइड 1 जे आहे ते आपल्या स्किन बॅरियरला खूप स्ट्रॉंग ठेवतं आणि जे मॉइश्चर आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या आहे ते एकत्र राहण्यासाठी मदत करतं. दुसरं सेरेमाइड म्हणजे सेरेमाइड 2 NSNG. सेरेमाइड 2 जे आहे ते इलॅस्टिसिटीला मदत करतं, म्हणजे तुमची जी त्वचा आहे ती गळून पडत नाही, यंग राहते. तिसरं सेरेमाइड म्हणजे सेरेमाइड 3 NP. तुमची त्वचा जर का ड्राय असेल तर ती ड्राय त्वचा जी आपली निघालेली असते किंवा सुरकुतलेली असते ती एकत्र परत आणायला मदत करतं. ड्राय स्किन जी असते ती नॉर्मल स्किन आणायला मदत करतं. हे चौथं म्हणजे सेरेमाइड 6 AP. हे सेरेमाइड काय करतं तर जी त्वचा आपली डेड स्किन असते ती नवीन आणायला मदत करतं, स्किन रिन्युअलला मदत करतं आणि एका एक्सफोलिएशन प्रकारे हे सेरेमाइड मदत करतं. आणि 5वं सेरेमाइड 9 EOP. हे जे सेरेमाइड आहे ते स्किन बॅरियरच्या स्ट्रक्चरला मदत करतं, एकत्र राहण्यासाठी मदत करतं. तर असे हे 5 प्रकार होते सेरेमाइड्सचे जे आपल्या स्किनसाठी खूप महत्वाचे आहेत. पॉइंट नंबर 3, सेरेमाइड्समुळे कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे किंवा खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप तकलादू आहे, त्यांच्यासाठी सेरेमाइड्स हे खूप उत्तमरित्या काम करतं. ते का तर सेन्सिटिव्ह ज्यांची स्किन आहे किंवा ड्राय स्किन ज्यांची आहे त्यांची स्किन बॅरियर जे आहे ते खूप तकलादू असतं, ते एका स्ट्रक्चरमध्ये नीट नसतं, त्याचमुळे तुम्हाला जास्ती प्रमाणात खाज सुटत असते किंवा आजूबाजूचे जे पोल्युशन असतं किंवा जी धूळ असते ती तुमच्या स्किनमध्ये खूप आत लवकर जात असते. स्किन बॅरियर नीट नसल्यामुळे तुमचं मॉइश्चर लॉस होत असतो, म्हणजे मॉइश्चर तुमच्या त्वचेवर राहतच नसतं. त्याचमुळे ड्राय स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांना तर खूप मस्ट आहे सेरेमाइड्स असणाऱ्या गोष्टी वापरणं. जर का तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असे डार्क स्पॉट्स असतील किंवा पिंपल्स नंतर जे डार्क स्पॉट्स राहतात
ते असतील तर त्यासाठी पण इनडिरेक्ट वे मध्ये पण सेरेमाइड्स खूप मदत करतं आपल्याला. ते कसं, तर पिंपल्स आणि ऍक्ने ज्यांना ज्यांना येतात त्यांना दाट शक्यता असते पोस्ट इन्फ्लेमेटरी हायपरपिगमेंटेशन म्हणजे PIH होण्याची. त्या इन्फ्लेमेशनमुळे त्या तेवढ्या एरियामध्ये खूप ड्रायनेस येतो, खूप सेन्सिटिव्हिटी येते आणि त्याचमुळे तुमचं स्किन बॅरियर जे आहे ते पण हलू शकतं आणि ते खूप लूज पडू शकतं. त्याचमुळे तुम्ही काही मेडिकेशन्स घेत असाल किंवा कुठलेही सिरम्स लावत असाल ज्याने हायपर पिगमेंटेशन जे आहे ते कंट्रोलमध्ये येत असेल, तर त्याचबरोबर सेरेमाइड्स असणारं मॉइश्चरायझर किंवा असं काही लावलं तर खूप सुंदररित्या ते मदत करतं आणि ते एकत्र यायला खूप हेल्प होते. म्हणजे काय, तर सगळ्या स्किन टाइप्सला सेरेमाइड्स असणारं मॉइश्चरायझर किंवा सेरेमाइड्स असणारं सनस्क्रीन हे लावणं खूप मस्ट आहे. जर का तुम्ही कुठलेही प्रोडक्ट वापरत असाल तर त्याच्यामध्ये सेरेमाइड्स असतील तर खूप उत्तमरित्या तुम्हाला ते हेल्प करतं. पॉईंट नंबर 4, सेरेमाइड्समुळे एजिंग कमी दिसतं का? हो. आता सेरेमाइड्समुळे तुमच्या त्वचेचं जे बॅरियर आहे ते खूप इंटॅक्ट राहायला मदत करतं, रिबिल्ड होतं ते स्किन बॅरियर जे आहे ते. हे तर तुम्हाला आता कळलंच आहे. पण सेरेमाइड्स अजून काय करतं, तर मॉइश्चर होल्डिंग जी कपॅसिटी असते तुमच्या स्किनची ती खूप चांगल्यारीत्या वाढवतं. मॉइश्चर तुमच्या स्किनमध्ये राहायला मदत करतं. त्याचमुळे तुमचं जरी वय वाढलं असेल तरी तुमच्या त्वचेचं वय वाढत नाही आणि तुम्ही नेहमीच यंग दिसत राहता आणि तुमची स्किन नेहमीच तुकतुकीत दिसत राहते. आता तुमच्या जे त्वचेचं वय आहे ते जास्ती कसं दिसतंय, तर रिंकल्समुळे एक तर दिसत राहतं किंवा तुमची जी स्किन आहे ती लूज पडली आहे हे कळतंय किंवा डार्क स्पॉट्स आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ह्या सगळ्यामुळे तुमची स्किन आहे ती प्रौढ दिसायला लागते, जरा वय तुमचं जास्ती दिसायला लागतं. आता तुमचं जसं वय वाढतंय तसं नॅचरली तुमच्या स्किनचं वय वाढणारच आहे. का, तर सेरेमाइड्स जे आहेत ते नॅचरलीच कमी कमी व्हायला लागतात जर का तुमचं वय वाढत असेल तर. त्याचमुळे सेरेमाइड्स एक्सटर्नली प्रोडक्ट्समध्ये असतील तर ते आपल्याला खूप हेल्प करतं आणि तसंच तुमचं वय जे आहे ते खूप फास्ट वाढत नाही, खूप हळूहळू वाढतं आणि तुम्ही यंग आणि छान असं दिसत राहता. पॉईंट नंबर 5, प्रोडक्ट्स अँड इट्स युसेज. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट तुम्ही काय केली पाहिजे, तर क्लिन्झरने, फेसवॉशने तोंड धुतलं गेलं पाहिजे. रात्रीतून सीबम, नॅचरल ऑइल जे असतं ते आपल्या त्वचेतून बाहेर पडत असतं, ते स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे. मी सेरावेचं सॅलिसिलिक ॲसिड असणारं क्लिन्झर वापरते. क्लिन्झर नंतर मी काय करते, तर टोनी मोलीचं हे कोरियन टोनर आहे ते लावते. मला खूप आवडतं हे टोनर. यामध्ये इसेन्शियल सेरेमाइड्स आहेत ज्याने मला लगेचच हायड्रेटेड वाटतं आणि प्लम्पी वाटते मला माझी स्किन. टोनर नंतर मला जे सिरम लावायला आवडतं ते म्हणजे नायसिनामाइडचं सिरम आहे. सकाळच्या वेळात ते मला खूप मदत करतं, माझ्या डार्क स्पॉट्स कमी होतात आणि एकंदरीत एक हायड्रेशन देतं. ॲक्ने ज्यांना ज्यांना आहे त्यांच्यासाठी हे सिरम खूप भारी वर्क करतं. तुम्हाला मी आधी सांगितलं तसं 5 प्रकारचे सेरेमाइड्स असतात जे खूप महत्त्वाचे असतात आपल्या स्किन केअरसाठी. तर ते 5च्या 5 सेरेमाइड्स असणारं जे इसेन्शियल सेरेमाइड्स असणारं मॉइश्चरायझर आहे ते मी नेहमी यूज करते आणि ते मला खूप जास्ती आवडतं. हायलोरॉनिक ॲसिड असणारं मॉइश्चरायझर आहे हे. डॉट अँड कीचं सेरेमाइड्स आणि हायलोरॉनिक ॲसिड असणारं मॉइश्चरायझर आहे. बॅरियर रिपेअर आहे आणि ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी उत्तम काम करतं. मला खूप जास्ती आवडतं फ्रॅग्रन्स फ्री असणारं हे असं मॉइश्चरायझर. तसंच तुमची त्वचा जर का ऑइली असेल, ॲक्ने प्रोन असेल तर सेरेमाइड्स असणारं जे मॉइश्चरायझर मी रेकमेंड करते डॉट अँड कीचं एक आहे. ऑइली स्किनसाठी सिका म्हणजेच सेंटेला एशियाटिका अशी एक वनस्पती आहे. त्याने खूप सुदिंग वाटतं आणि खूप छान वाटतं. तसंच अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज पण त्याच्यामध्ये असतात आणि तेच म्हणूनच ऑइली स्किन किंवा ॲक्ने स्किनसाठी खूप चांगलं आहे. आणि त्यामध्ये नायसिनामाइड असल्यामुळे तुमचे जे डार्क स्पॉट्स असतात ते पण खूप कमी होतात आणि हे ऑइली स्किनसाठी खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे. तर हे दोन्ही डॉट अँड कीचे प्रोडक्ट्स मला खूप आवडतात, खूप सुंदर आहेत, नक्की ट्राय करून बघा. आता सनस्क्रीन्सकडे वळूयात. तुम्हाला काही वेगळं सांगायला नको की सनस्क्रीन्स का लावायला पाहिजेत, कशासाठी लावायला पाहिजेत, त्याचं काय महत्त्व आहे आणि हे तुम्हाला माहिती नसेल आणि वेगवेगळे अजून कुठले प्रोडक्ट्स सनस्क्रीनचे जास्ती भारी आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, तो मी इथे मेन्शन करतेय. पण सनस्क्रीन्स लावणं खूप मस्ट आहे हे मी तुम्हाला सांगतेय. त्याचबरोबर सेरेमाइड्स असणारं जर का तुम्ही सनस्क्रीन लावत असाल तर ते खूप भारी असेल. डॉट अँड कीचं ब्लूबेरी हायड्रेट बॅरियर रिपेअर सनस्क्रीन आहे. हे खूप मस्त आहे, खूप लाईटवेट आहे आणि यात हायलोरॉनिक ॲसिड पण आहे. खूप सुंदर असं सनस्क्रीन आहे. डॉट अँड कीच्या सनस्क्रीन्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तुमच्या स्किनला कसं सूट होईल ते तुम्ही सनस्क्रीन नक्कीच निवडू शकता. आता ओठांची काळजी कोण घेणार? स्किन बॅरियर बद्दल आपण बोलतोय, स्किन ड्राय होण्याबद्दल बोलतोय, म्हणजे त्याच्यामध्ये ओठ आलेच ना. लिप बाम म्हणजे तुमच्या ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी. एक जर काळसट तुमचे जर का ओठ झाले असतील तर ते तुमच्या नॅचरल रंगाला येण्यासाठी किंवा तुमचे जे ड्राय पडलेले ओठ असतील ते खूप छान स्मूथ टेक्स्चर्ड येण्यासाठी हे एक जे लिप बाम आहे ते मी यूज करते.
विशकेअरचं टिंटेड लिप बाम आहे, मला खूप जास्ती आवडतं. यामध्ये सेरेमाइड्स आहेत, कोजिक ॲसिड आहे, नायसिनामाइड आहे आणि SPF पण आहे. ओठांचा काळपटपणा पण घालवतं आणि स्मूथ ओठ देतं. पॉइंट नंबर 6, ऍसिड्स अँड सेरेमाइड्स. रेटिनॉल, हायलोरॉनिक ऍसिड, नायसिनामाइड ऍसिड, ग्लायकॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन C असे वेगवेगळे ऍसिड्स आपण लावत असतो. आपल्या स्किनला ओळखून आपण ऍसिड्स लावत असतो. त्याने आपली स्किन जी आहे ती नक्कीच खूप भारी होत असते, खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत असेल. पण ॲट द सेम टाइम तुमची स्किन जी आहे ती सेन्सिटिव्ह होत असते. त्याचमुळे जर का सेरेमाइड्स असणारं मॉइश्चरायझर, सेरेमाइड्स असणारं सनस्क्रीन तुम्ही लावत असाल त्यावर, तर ते खूप उत्तम कॉम्बिनेशन आहे. खूप एकत्र छान पद्धतीने जातं. जर का तुमची त्वचा रेटिनॉल किंवा वेगवेगळ्या ऍसिड्समुळे जर का सेन्सिटिव्ह होत असेल, म्हणजे तुमचं स्किन बॅरियर जे आहे ते थोडं लूज पडत असेल, तर त्याचबरोबर सेरेमाइड्स असणारं तुम्ही मॉइश्चरायझर लावत असाल तर ते परत छान रिबिल्ड होतं. म्हणजे ह्याचं दोन्हीचंही कॉम्बिनेशन तुम्हाला खूप उत्तमरित्या हेल्प करतं. तसंच ऍसिड्स कुठले लावायला पाहिजेत, तुमच्या स्किनला ऍसिड कुठलं सूट करतं हे तुम्हाला माहिती नसेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ऍसिड्सची माहिती आहे. तुम्हाला कुठलं सूट करतं पर्सनलाइज तुमच्या स्किनला हे पण तुम्हाला त्याच्यातून कळेल. मी इकडे टाकतेय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकतेय, नक्की चेकआउट करा. अ गुड हायड्रेटेड स्किन हील्स फास्टर, हे नेहमी लक्षात ठेवा. हे हायड्रेशन, हे मॉइश्चर जास्तीत जास्त टिकवायचं असेल तर सेरेमाइड्स असणारे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करायला पाहिजेत. तुमच्या स्किन केअरमध्ये ते यायला पाहिजेत. तसं ऑल अबाउट सेरेमाइड्स असणारा हा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला नक्की आवडेल ऐकायला. तसंच सेरेमाइड्स बद्दलची कुठली नवीन माहिती तुम्हाला मिळाली हे पण सांगा. मला खूप वाचायला आवडेल. थँक्यू सो मच. सी यू सून.